आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका गोपीनाथ मुंडेंच्या नेतृत्वाखाली लढवण्याचा भाजपचा निर्णय। येत्या 20 वर्षांमध्ये महाराष्ट्राची परिस्थिती बिकट होईल, द इकॉनॉमिस्ट साप्ताहिकाचा भाकीत। छगन भुजबळांकडून 40 अधिकाऱ्यांना फ्लॅट भेट, भाजप नेते किरीट सोमय्यांचे आरोप। आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका गोपीनाथ मुंडेंच्या नेतृत्वाखाली लढवण्याचा निर्णय भाजपने घेतलाय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी आज ही माहिती दिली। भाजपने यावेळी काँग्रेस हटावचा नारा दिला आहे। तसंच गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप उद्यापासून काँग्रेस विरोधात आंदोलन करणार आहे। प्रसिद्ध ब्रिटिश साप्ताहिक द इकॉनॉमिस्टनं येत्या 20 वर्षात महाराष्ट्राची परिस्थिती बिकट होईल असं भाकीत वर्तवलंय। सध्या महाराष्ट्र हे देशातलं नंबर 1 राज्य आहे, पण राज्यातील गलिच्छ राजकारणामुळे येत्या 2 दशकात राज्याची परिस्थिती बिकट होईल असं इकॉनॉमिस्टचं म्हणणं आहे। त्याचप्रमाणे राज्याला या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सक्षम असल्याचं सर्टिफिकेटही द इकॉनॉमिस्टनं दिलंय। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आजही छगन भुजबळ यांच्यावर आरोप केले आहेत। भुजबळ यांनी लाच म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या 40 अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मुंबईत फ्लॅट दिले। या अधिकाऱ्यांची नावं आपण 15 ऑक्टोबरला जाहीर करू असंही सोमय्या म्हणाले। सोमय्या नांदेडमध्ये बोलत होते। महालक्ष्मी मंदिराच्या प्रसादाचे लाडू करण्याचा ठेका महिला बचत गटाला मिळाला आहे। गौरी महिला बचत गटाला 3 महिन्यासाठी हा ठेका मंजूर झाला आहे। जिल्हाधिकारी आणि देवस्थान कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। महिलांच्या पावित्र्यावरून काही लोकांनी महिलांना ठेका देऊ नये अशी भूमिका घेतली होती। त्यानंतर आज जिल्हाधिकारी आणि देवस्थान समितीच्या झालेल्या बैठकीत ठेका महिला बचत गटाला देण्याचा निर्णय झाला।